कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की खंडोबाचं लग्न कुठं झालं। आज मी तुम्हाला सांगतो की खंडोबाच्या मंदिरात गाय कोणी कापली। जर तुम्हाला कालचा व्हिडिओ म्हणजेच पार्ट 1 बघायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा। मित्रांनो, राणी दमयंतीला प्रसन्न होऊन खंडोबा नळदुर्ग इथे असलेल्या बोरी नदीच्या किनाऱ्यावर स्वयंभू शिवलिंगात प्रकटले। त्यानंतर तिथे खूप सुंदर आणि आकर्षित असे मंदिर बांधण्यात आले। सर्व काही ठीक चाललं होतं, पण ज्यावेळेस औरंगजेब विजापूरला आला तेव्हा त्याने सर्व मंदिरे उद्ध्वस्त करायला सुरुवात केली। त्यावेळी काही मुघलांनी मिळून चक्क खंडोबाच्या याच मंदिरात गायीचे कत्तल केले। त्यामुळे भगवंत रुष्ट होऊन अणदूरला निघून गेले। त्या काळात छत्रपती शाहू महाराजांनी 500 एकर जमीन दान केली आणि त्याच जमिनीवर खंडोबाचे खूप आकर्षक आणि दिव्य असे मंदिर बांधण्यात आले। त्याच सोबत महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी सभा मंडप बांधला। पण ज्यावेळेस खंडोबा आणि बानुबाईचे लग्न इथे झाले होते त्यावेळेस बानुबाईने खंडोबाकडून एक वचन मागितले होते की तुम्ही इतर दिवस युगानुयुगे ब्रह्मांडामध्ये कुठेही राहा, पण वर्षातून एकदा ह्या नळदुर्ग पवित्र ठिकाणी धर्तीवर यायलाच पाहिजे। त्यामुळे आपल्या भोळ्या भंडारीने म्हणजेच आपल्या मल्हारी मार्तंडाने सर्व भक्तांना शब्द दिला की मी वर्षातून 1.25 महिने अणदूर येथे वास्तव्य करील व 2.25 महिने नळदुर्ग येथे नांदायला येईल व सर्व भक्तांना दर्शन देईल। बोरी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या जुन्या मंदिरात गायीचे कत्तल केल्यामुळे जवळच नवीन मंदिर बांधण्यात आले व प्राणप्रतिष्ठा करून देवाचे शिवलिंग स्थापित करण्यात आले। आजही वर्षातल्या 12 महिन्यांपैकी 2.25 महिने अणदूर येथले मुख्य शिवलिंग इथे लेखी करार करून आणले जाते व नळदुर्गच्या मंदिरात स्थापित करून त्यावर देवाची म्हणजेच खंडोबा देवाची सुंदर अशी प्रतिमा काढून त्या शिवलिंगाची पूजा केली जाते। वर्षातून एकदा पौष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी इथे खूप मोठी आणि भव्य जत्रा भरते आणि खंडोबाचं आणि बानुबाईचं थाटात लग्न लावलं जातं। या जत्रेमध्ये लाखोंच्या संख्येमध्ये भक्त जमा होतात व पाय ठेवायलाही जागा नसते। हे बानुबाईचे खूपच आवडते ठिकाण आहे, कारण इथे तिची इच्छा पूर्ण झाली होती। म्हणून बानुबाईने वचन दिले होते की जो भक्त इथे येऊन माझ्या पाया पडून माझ्याकडे वर मागेल त्याची इच्छा मी नक्की पूर्ण करेल। मित्रांनो, आपल्या खंडेरायाचे व बानाई म्हाळसाईचे आपल्यावर किती प्रेम व किती कृपा आहे की आपली ते वेडीवाकडी भक्ती स्वीकारून आपल्याला या मृत्यूलोकी सांभाळतायत। मित्रांनो, असे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि जर अजून पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा। येळकोट येळकोट, जय मल्हार।